वळूया पुढील बातमीकडे। केतन अगरवाल मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल हाच जास्त अडचणीत सापडू लागलाय का, पाहूयात। केतन अगरवाल मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याची भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रथमदर्शनी पुरावे आढळले तर साहिलला देखील सह आरोपी केलं जाऊ शकतं। सिया आणि चेतनच्या प्रेमसंबंधाबद्दल मला काहीच माहिती नव्हतं, ते मित्र होते हे ठाऊक होतं, पण सिया त्याच्यात एवढी गुंतली आहे याची कल्पना नव्हती, असा दावा साहिलनं केलाय। आतापर्यंत साहिलची 2 वेळा चौकशी झाली आहे। त्याचा जबाब सियाच्या जबाबाशी पडताळून पाहिला जातोय। जर दोघांचे दावे जुळले तर ठीक, नाहीतर साहिलला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं। तर साहिल गोयलचे नेमके दावे काय आहेत ते पाहूयात। सियाला केतनशीच लग्न करायचं होतं, ती मला तसं अनेकदा म्हणाली होती, असं सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल यांनी म्हटलंय। चेतन आणि माझ्यात तसं काहीही नाही हे देखील सियानं सांगितलं होतं, असंही साहिलनं जबाबात म्हटलंय। मी केतनशीच लग्न करेन, चेतनशी संपर्क ठेवणार नाही अशी शपथ सियानं घेतली होती, असंही साहिल यानं म्हटलंय। याच कारणानं मी आई वडिलांना सुद्धा काही सांगितलं नाही, असं साहिल गोयलनं जबाबामध्ये दावा केला। केतनशी लग्न होणार म्हणून सिया खुश होती, असंही साहिलनं चौकशी दरम्यान म्हटलंय। लग्नात आणि विवाहपूर्व छायाचित्रणासाठी कपडे निवडण्यात ती अनेक तास खर्च करायची, असाही जबाब त्यांनी नोंदवलाय। त्याबद्दल ती केतनशी कित्येक तास व्हिडिओ कॉलवर चर्चा करायची, असंही साहिलनं म्हटलंय। चेतनशी तिचं नेमकं नातं काय याबद्दल तीच साशंक होती, असंही साहिल यानं दावा केलाय। मी तिला म्हटलं ठीक आहे, कधी कधी मैत्री म्हणजे प्रेम वाटू लागतं, या वयात तसं होतंच, असंही जबाबात साहिल गोयल यानं म्हटलंय। मी कुणाला काही सांगितलं नाही, कारण तिला कुठेतरी शंका होती, तिला या नात्याबद्दल शंका होती, असा दावा साहिलनं केलाय। आणि मला केतनशी लग्न करायचं हे सुद्धा ती मला म्हणालीच होती, असंही साहिल गोयलनं म्हटलंय। सिया गोयलचा भाऊ साहिल यानं जबाबात हे दावे केले। तर ज्येष्ठ वकील अनिता बाफना यांनी साहिल गोयलबद्दल काय सांगितलंय ते पाहूयात। कुठल्याही गुन्ह्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने आरोपींना गुन्हा करण्यात मदत केली किंवा गुन्हा घडल्यावर पुरावे नष्ट करण्यात मदत केली किंवा त्यांना पळून जाण्यास सहाय्य केलं किंवा इतर काही गोष्टींमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची गुन्ह्याची माहिती असेल आणि ती पूर्व योजना त्यांना त्याचं प्लॅनिंगची कल्पना असेल आणि त्यांनी ते जर कळवलं नाही पोलिसांना आणि त्या व्यक्तीला सहाय्य केलं जो गुन्हा करतोय, तर नक्कीच त्याला सुद्धा तो सह आरोपी म्हणून पोलीस गुन्ह्यामध्ये आरोपी बनवू शकतात। पण या प्रकरणात अजून तरी तसा काही पुरावा समोर आला नाही। आता त्याची जे सिया किंवा इतर जे काही या प्रकरणात जवळचे नातेवाईक असतील किंवा मित्रमैत्री असतील, त्या सगळ्यांना पोलीस बोलवतील आणि त्या सगळ्यांचे स्टेटमेंट नोंदवतील। त्यातले बहुतेक जण हे विटनेस म्हणून असतील आणि ह्या विटनेस मधून जे काही साक्षीदार विटनेस म्हणून जे येतील त्यांचं जे काही बोलणं असेल त्याचं ते कॉरोबोरेटिव्ह एव्हिडन्स म्हणून एक म्हणतात ना, एक चेन पूर्ण चेन ती जोडली जाईल की सिया कुठे खोटं बोलते किंवा इतर आरोपी किंवा इतर विटनेस जे बोलतात ते जोडून बघण्याचा हा प्रयत्न आहे। आणि ह्या सगळ्यातून त्यांना हे कळेल की ऍक्च्युअली हा गुन्हा कशा प्रकारे घडलाय। यासोबतच जेएम विशेषमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र।